नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या बॅकपॅक निहाल या यूट्यूब चॅनलवरती। आज मी आलेलो आहे केरळामधील एलेप्पी येथे आणि आता मी हाऊसबोटमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला हाऊसबोट पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहे। आणि हाऊसबोट हे एलेप्पीमधील एक प्रसिद्ध पॉईंट आहे जे सगळेजण येऊन एलेप्पीमध्ये हेच करतात आणि एलेप्पीमधले हाऊसबोट हे खरंच खूप एक्सपिरियन्स घेण्यासारखी गोष्ट आहे। तर आता मी तुम्हाला सगळं एक्सप्लोर करून दाखवणार आहे। Hi, welcome to Aleppi. थैंक यू। तर मित्रांनो, ही माझी डबल डेकर हाऊसबोट आहे। मी माझी रूम ही फर्स्ट फ्लोअरवरती घेतलेली आहे कारण तिकडून व्ह्यू खूप छान भेटेल म्हणून। आणि आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवत आहे फर्स्ट फ्लोअरवरती। तर आपण इथून वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता की समोरच खूपच मोठा असा डायनिंग एरिया आहे। खूप सारे चेअर्स ठेवलेले आहेत आणि इथलं ओव्हरऑल डेकोरेशन खूप छान बनवलेलं आहे, फर्निचर वगैरे आणि स्पीकर्स वगैरे पण ठेवलेले आहेत। ग्लासेस मोठ्या मोठ्या लावलेले आहेत ज्याच्यातून तुम्ही साईडून व्ह्यू बघू शकता। थोडंसं पुढे चालत आल्यानंतर तुम्ही या गल्लीमध्ये बघू शकता की दोन्ही बाजूला रूम्स आहेत आणि सरळ पाठीमागे गेल्यानंतर एक छोटीशी बाल्कनी दिलेली आहे। तिकडे उभं राहून तुम्ही इव्हिनिंगला किंवा डेमध्ये तुम्ही व्ह्यूज बघू शकता। तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे हाऊसबोटमध्ये आणि माझ्यासोबत आहेत विनोद दादा, विनोद भाई का बोट है। विनोद भाई के बोट में हम लोग आज जा रहे हैं। आणि इसमें कितना रूम है? 10 रूम है। 10 रूम है। 1 to 15 रूम्स वी हैव। 1 to 15 रूम्स भी है। आपके पास कितना बोट है ऐसा? ऐसा सिंगल बेडरूम से लेके 15 बेडरूम तक बोट। 15 बेडरूम तक बोट। 15 बेडरूम तक बोट है। 8 to 10 बोट्स है। ओके। आणि मित्रांनो, ह्या पॉइंटला फिनिशिंग पॉइंट म्हणतात। हे नेहरूजीचं स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता। आणि फिनिशिंग पॉईंट म्हणजे स्नेक बोट असते। स्नेक बोटची रेसिंग होते। रेसिंग होते। इकडे तुम्ही बघू शकता लास्टला त्या पॉईंटपासून रेसिंग चालू करतात आणि इकडे फिनिशिंग लाईन इकडे आहे। इकडेपर्यंत त्यांची रेसिंग होते। ही ऑगस्ट सेकंड वीक ऑफ ऑगस्टमध्ये सॅटर्डेला ही रेसिंग होत असते। आता आपली बोट चालू झालेली आहे। मी आता बेडरूममध्ये आहे। तुम्हाला मी खिडकीतून दाखवू शकतो की आपली बोट आता चालू झालेली आहे आणि आता ही बोट अशी दिवसभर फिरत राहणार आहे। मुख्य म्हणजे भारतामध्ये 2 ठिकाणी हाऊसबोट फेमस आहे। एक आहे काश्मीरमधील दल लेक येथे आणि दुसरी आहे केरळामधील एलेप्पी येथे। पण काश्मीरमधील दल लेक येथील जी हाऊसबोट आहे ती फक्त एका ठिकाणीच थांबलेली असते। पण एलेप्पीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथली हाऊसबोट आहे ती कंटिन्यू फिरत राहते, दिवसभर फिरत राहते आणि इव्हिनिंगला फक्त एका ठिकाणी येऊन थांबते। मित्रांनो, आता लंच टाईम झालेला आहे आणि लंचमध्ये यांनी आम्हाला भात आणि पापलेट फ्राय दिलेला आहे। भाजी, पापड, लोणचं असं यांनी दिलेलं आहे। तर मित्रांनो, एलेप्पीमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही एलेप्पीमधली हाऊसबोट ही मूव्हिंग असते, फिरत असते आणि ह्याच्यामधून तुम्ही पूर्णपणे बॅकवॉटर एक्सप्लोर करू शकता। आणि सगळ्यात जास्त मजा येते ते इव्हिनिंगमध्ये सनसेट बघण्यासाठी, कारण इथली जी इव्हिनिंग आहे ती एकदमच असे न विसरणारी असते आणि अतिशय छान असा सनसेट बघायला भेटतो आणि थंड हवा, शांतता आणि त्यातून चाललेली बोट हे खरंच न विसरणारी गोष्ट आहे। तुम्ही एकदा तरी अनुभव घेऊन बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।